आहे अजित पवार खोटं बोलतायत, खोटारडे आहेत. हे पत्र आपण काय भूमिका घ्यावी याच्यासाठी ड्राफ्ट केलं गेलं होतं आणि ती भूमिका घेत असताना शरद पवारांची मंजुरी घ्यावी याच्यासाठी शरद पवारांना लिहिलेलं पत्र होतं. ते आपण बीजेपी बरोबर जाऊया असं पत्र नव्हतं. पत्र असेल तर दाखवा आणि ह्याची तर माहिती घ्या की ते पत्र शरद पवारांना पोचलं की नाही. तुम्ही ज्यांची नावं घेतायत ना, जयंत पाटील, त्या जयंत पाटील हा फार हुशार माणूस आहे. त्यांनी तिथलं वातावरण बघितलं की वातावरण काही योग्य वाटत नाहीये, कारण का काही लोक तर स्पष्ट बोलत होते की शरद पवारांना एकटं टाकून द्या, आपण निघून जाऊ. आणि त्या माणसाचं मला नावच विसरता येणार नाही. निफाडचा आमदार दिलीप बनकर, ते माझ्या या बाजूला बसलेले इथे, आणि तेच बोलले आणि माझ्या कानातनं जातच नाही ते. असं कसं म्हणू तुम्ही शकता? म्हणजे ज्या दिलीप बनकरला त्याच्या सगळ्या आयुष्यात शरद पवारांनी मदत केली, ते डायरेक्ट म्हणाले शरद पवारांना सोडा, एकटं चला जाऊया. एक माणूस त्याच्यातनं मीटिंग मधनं उठून गेला, त्याचं नाव प्राजक्त तनपुरे. त्यांनी बाहेर जाऊन बाहेर बोलवलं मला, म्हणाला मी सही केली पण आपल्याला शरद पवारांना सोडणं काय जमणार नाही, आपल्याला आपण काय याच्यात सहभागी होणार नाही. हे सगळं घडत असताना तिथली परिस्थिती बघून जयंत पाटील ढसाढसा रडले. हे सांगितलं का अजित पवारांनी? सांगली लोकसभा